दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। माणगाव इंदापूर मधील गौळवाडी येथील जनाबाई मालू वाघमारे वय 65 वर्ष या सोमवार दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इंदापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूस लाकडे आणण्यासाठी गेल्या असता त्या पाय घसरून तलावाच्या पाण्यात पडल्या। या दुर्घटनेत दुर्दैवाने जनाबाई यांचा मृत्यू झाला। मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या आईचा मृतदेह पाण्यात तरंगत असलेला पाहून जनाबाई यांचा मुलगा रामा याने पाण्यात उडी घेत आपल्या आईचं शव पाण्याबाहेर काढलं। आपल्या जन्मदाती आईचं शव आपल्याच हाताने बाहेर काढावं लागलेल्या या मुलाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। जनाबाई यांचं वय 65 असलं तरी त्या ठणठणीत होत्या। इंदापूर शहरात गौळवाडी येथे त्यांचं घर आणि कुटुंब आहे। थंडीचे दिवस असल्याने त्या नेहमीप्रमाणे जंगलात न जाता जवळच लाकडे गोळा करण्यासाठी आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर गेल्या होत्या। मात्र येथे कृषी सेवा केंद्र असून तेथील नर्सरी मालकानं नर्सरीसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने तलावात खोल खड्डा केला होता। त्याच तळ्यात पाय घसरून पडल्याने जनाबाई यांचा मृत्यू झाला। या घटनेची खबर पोलिसांना मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कीर्तिकुमार गायकवाड, हवालदार विनय पाटील, प्रणय लांडे यांनी मदतकार्य केलं। यानंतर मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत। लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव, इंदापूर। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।